साधी सिंपल शेवभाजी बनवते। तेल टाकून घेते कढाईत। कढाई गरम झाली आहे। एकदम सिंपल पद्धतीने बनवते घाई गडबडीमध्ये। कढीपत्ता टाकलाय, तेल कढईत टाक। मी कांदा टाकून घेते। कढीपत्ता टाकलाय, कांदा टाकून घेते। धुवून घेतलाय कांदा मी। कापल्याच्या नंतर आहे ना धुवून घेत असते। चांगला कांदा फ्राय होऊ देते, चांगला मस्त। एकदम सिंपल भाजी आहे ती। हा थोडा घरगुती मसाला आहे, काळा मसाला। लाल मिरची पावडर, हा टोमॅटो छान धुवून घेतलाय, कापून घेतलाय। थोडीशी कोथिंबीर आणि हा थोडा वाटण मसाला आहे, तो घेतलाय। वाटण मसाल्यामध्ये कांदा आहे, अद्रक आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे। हे बघा मस्त झालं ते। चांगलं परतून घेते। याच्यात मी एवढं बटर टाकते, शेवभाजी असल्यामुळे। आता वरतून तडका दिला असता, पण डायरेक्ट टाकते। थोडंसं मसाला छान होण्यासाठी थोडं पाणी टाकते। हे बघा मस्त छान तेल सुटलंय मसाल्याला। एकदम सिंपल पद्धतीने बनवली आहे। पाणी टाकून घेते आता त्याच्यात मी। मीठ टाकून घेते, कारण शेव मध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे थोडं मीठ प्रमाणात टाका। त्याला मस्त उकळी आली का मग त्याच्यात शेव टाकते। गॅस आता बंद करते आणि त्याच्यात या अशी पद्धतीने शेव टाकून घेते, म्हणजे शेवचा गाळ नाही होणार। नाही तर उकळती भाजीत मग टाकलं ना तर पूर्ण गाळ होतो आणि भाजी एकदम घट्ट होते। त्याच्यामुळे गॅस बंद करूनच टाकते। चांगली उकळी आली, आता शेव टाकून घेतली बघा। छान पद्धतीने बघा, असं वाटतंय मस्त मिसळ तयार झाली, एक नंबर।
मस्त आता कोथिंबीर टाकून घेते आणि अशी चालू चालू एकदम घाईच्या कामात आहे ना खूप छान पटकन बनवून घ्यायची भाजीला काही नसलं तर. भाजी अशा पद्धतीने बनवलेली आहे. हे बघा तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा. खूपच छान झाली. हे बघा मस्त तरीदार. घाई घाई बनवली पण छान झाली. हे बघा तरी पण किती मस्त आली बघा.